हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. जलयुक्त शिवार अभियानासाठी काटेकोर नियोजन आवश्यक. खासगी बाजारांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणार सहकार मंत्री. ऊस तोडणीचे पैसे मनरेगातून देण्याचा केंद्राचा विचार. मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातून 20 लाख क्विंटलपेक्षा जास्त कापसाची खरेदी. आणि पपईचा फळ विमा योजनेत समावेश. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करण्याची सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये नुकतीच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात माने बोलत होते. शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी 15 जानेवारीपूर्वी प्राधान्यक्रम ठरवून कामांना सुरुवात करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. जलयुक्त शिवार अभियानात ग्रामसभेचा सहभाग आवश्यक आहे. पावसाचं पाणी शिवारात अडवलं आणि जिरवलं गेलं पाहिजे. त्यामुळे भूगर्भातल्या जलपातळीत आणि सिंचन क्षेत्रात वाढ होईल. तसंच पाण्याच्या अनिर्बंध वापरावर बंधन घालणंही आवश्यक आहे, असंही माने यांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर, राजेश क्षीरसागर, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील हे आमदार तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार या कार्यशाळेला उपस्थित होते. अडतप्रश्नी शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्याही भूमिका टोकाच्या आहेत. 100 वर्षांपासूनच्या या पद्धतीला चांगल्या पर्यायाच्या आणि मार्गदर्शनाच्या शोधात सरकार आहे. खाजगी बाजार समित्यांमध्ये अडत्या नसल्यानं तो एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे खाजगी बाजार कसे वाढतील यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पुण्यात पत्रकारांना दिली. ज्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अडत घेतली जात नाही अशा राज्यांना आपण स्वतः भेट देऊन अभ्यास करणार आहोत, असंही पाटील यांनी सांगितलं. बाजार समित्यांना बँक गॅरंटी देण्याचा पर्याय विचाराधीन होता, मात्र 2 लाख कोटींची उलाढाल असल्यानं तो शक्य झाला नाही. अडत विभाजनाचा पर्याय असून याबाबत 15 आणि 21 जानेवारीला बाजार घटकांबरोबर तसंच शेतकरी आणि शेतकरी संघटनांबरोबर बैठक ठेवली आहे. या बैठकीतील विविध घटकांची मतं जाणून घेण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणीचे पैसे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना म्हणजेच मनरेगातून देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ग्रामविकास विभागाला दिले आहेत.
केंद्र सरकारनं या प्रस्तावाला मान्यता दिली तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर टनामागे 100 रुपये जमा होतील, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. खासदार शेट्टी यांनी या मागणीसाठी अर्थमंत्री जेटली यांची अलीकडेच भेट घेतली होती. साखरेचं सातत्यानं घसरणारे दर, घसरत्या दरानंही साखरेला बाजारात नसलेली मागणी, निर्यात बाजारातही साखरेला न मिळणारी किंमत, त्यातच सरकारकडून साखरेचं निर्यात अनुदान बंद झाल्यामुळे साखर उद्योगाला फटका बसला आहे. परिणामी अनेक साखर कारखाने FRP प्रमाणे दर देण्याचं बंधनही पाळू शकत नाहीत. त्यामुळे मनरेगातून खर्च होणाऱ्या रकमेतून उत्पादक स्वरूपाचं काम होण्यासाठी ऊस तोडणीचे पैसे मनरेगातून द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. भारतीय कापूस महामंडळाच्या वतीनं मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या 35 केंद्रांवर गेल्या 5 जानेवारीपर्यंत 20,36,000 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भारतीय कापूस महामंडळाला ज्या ठिकाणी कापूस खरेदी करणं शक्य झालं नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र फेडरेशनच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात आला आहे. भारतीय कापूस महामंडळाचे महाप्रबंधक SK पाणिग्रही यांनी ही माहिती दिली. यंदा सर्वाधिक 1,81,545 क्विंटल कापसाची खरेदी परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं तर परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर कापूस खरेदी केंद्रावर सर्वात कमी म्हणजेच 10,922 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ठरवून दिलेल्या प्रतवारीनुसार कापसाला कमीत कमी 3,950 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4,050 रुपये भाव देण्यात आला आहे. राज्यात पपईचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पपईचं वारंवार नुकसान होत असल्याची स्थिती आहे. हे लक्षात घेऊन या पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतीच नंदुरबार इथं ही माहिती दिली. खानदेशात डाळिंब लागवडीचं प्रमाण वाढत असल्यानं डाळिंब संशोधन केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहादा तालुक्यातल्या कळंबू इथल्या बीज गुणन केंद्रात डाळिंब संशोधन केंद्र उभारण्यात येईल अशी माहितीही खडसे यांनी यावेळी दिली. चवळी, वाल, कुलीत इत्यादी पिकांवर मावा आणि पानं पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तिच्या नियंत्रणासाठी 15 मिली डायमेथोएट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी. आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. आलं कमाल 6,500 रुपये किमान 2,500 रुपये, टोमॅटो कमाल 2,200 रुपये किमान 1,000, घेवडा कमाल 4,000 रुपये किमान 2,500 रुपये, दुधी भोपळा कमाल 1,200 रुपये किमान 500 रुपये, काकडी कमाल 2,000 रुपये किमान 800 रुपये, फ्लॉवर कमाल 1,200 रुपये किमान 600 रुपये, कोबी कमाल 1,200 रुपये किमान 500 रुपये, वांगी कमाल 2,200 रुपये किमान 800 रुपये, कांदा कमाल 1,600 रुपये किमान 600 रुपये. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 14 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 7 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 8 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 6 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 10 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 14 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 8 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी देशातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्याच्या विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे लहान मोठी धरणं, बंधारे, पाझर तलाव किंवा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतीला पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तरीही केवळ 15 ते 16% क्षेत्रासाठीच पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. उपलब्ध पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणी वापर संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. अशापैकीच एक नवीन तंत्राच्या वापराचा ध्यास घेणारी संस्था म्हणजे गोटखिंडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगलीची श्री महादेव सहकारी पाणी वापर संस्था. श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्था ही सन 1989-90 साली स्थापन झाली. आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हजारो उपसा सिंचन योजना आहेत आणि ज्या पूर्णपणे पाटपाण्यानं इरिगेशन केलं जातं, त्याच पद्धतीची ही योजना 1990 साली सुरू झाली. 90 सालानंतर पाटपाणी साधारणतः 5 ते 7 वर्षे अतिशय चांगल्या प्रकारे लोकांच्या सहकार्यानं ही योजना चालू होती. परंतु विजेचं वाढतं भारनियमन व 5-7 वर्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांच्यात पाणी पाजण्याविषयी असणारी अनास्था ह्यामुळं पाण्याचा फेर लांबू लागला. पाण्याचा फेर लांबू लागल्यामुळं साहजिकच ऊसाच्या पिकावर त्याचा परिणाम झाला व उत्पन्नात घट झाली. पूर्वीपासून ह्या स्कीमवरती ऊस हे एकमेव पीकच केलं जात होतं, कारण ऊसालाच फक्त पाणी जरी 30-40 दिवस लांबलं तरी पाणी उशिरानं आलं तरी चालतं. परंतु 8-10 वर्ष झाल्यानंतर जमिनीचा पोत खराब होणं आणि ऊसाची उत्पादकता कमी झाली, जमिनीचा प्रत ही खराब झाली, त्यामुळं येणारं उत्पन्न हे अतिशय कमी येऊ लागलं. त्यामुळं जे अपेक्षित उत्पन्न होतं ते सभासदांना मिळत नव्हतं. पाणी वापर संस्थेला मिळालेलं पाणी वाटण्याऐवजी त्याहीपेक्षा पुढे जाऊन सर्व सभासद शेतकऱ्यांची पाण्याची गरज उपलब्ध पाण्यातूनच व्यवस्थितरित्या कशी भागवता येईल याचा विचार करून संस्थेने काळाच्या 2 पावलं पुढे राहून संगणकावर आधारित पाण्याचे वाटप करणारी यंत्रणा उभी केली आहे. साधारणतः 2003-04 साली संस्थेच्या सर्व संचालकांचे तरुण कार्यकर्त्यांनी विचार करून पाणी पाजण्याविषयी योग्य नियोजन करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. त्यामध्ये शेतकऱ्यांना तासावर पाणी देणे आणि वेगवेगळे प्रकार अवलंबणे, पाणी बाहेर पडलं तर दंड करणे, असा प्रकार करून त्याचं योग्य प्रकारे नियोजन करण्याचं ठरवलं. साधारणतः अशा प्रकारे 1-2 वर्ष 2005-06 साली नियोजन केल्यानंतर असं लक्षात आलं की जो पाण्याचा फेर हा 40 ते 45 दिवसानंतर येतो, तो जर योग्य नियोजन असेल आणि जर शेतकरी आणि संचालकांनी जर योग्य प्रकारे यंत्रणा उभा केली तर तोच पाण्याचा फेर हा 20 ते 22 दिवसामध्ये येऊ शकतो. ह्यामध्ये पाण्याचा अपव्यय होत नाही. साधारणतः 2009-10 साली सर्व संस्थेच्या सर्व सभासदांनी व शेतकऱ्यांनी असा विचार केला की जर आपण ठिबक सिंचन पद्धत योग्य प्रकारे अवलंब केला तर आपलं उत्पन्न नक्कीच वाढेल. तसेच जमिनीचं जे प्रत खराब होत आहे ती जमिनीची खराब होणारी प्रत थांबेल व जमीन चांगल्या प्रतीची राहील. परंतु सुरुवातीच्या काळात असं लक्षात आलं की कुठेही भारतामध्ये उपसा सिंचन योजनेवरती सहकारी तत्वावर ठिबक सिंचन योजना पूर्णपणे अवलंबली गेलेली नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक कुठेही पाहण्यास मिळत नव्हतं. तरीसुद्धा सर्व सभासदांनी विचार केला, जरी कोणी केलं नसेल तरीसुद्धा आपल्या सर्व सभासदांनी आपण बसून योग्य प्रकारचं जर डिझाईन केलं आणि योग्य प्रकारची जर यंत्रणा उभा केली तर आपण हे ठिबक सिंचन योजना कार्यान्वित करू शकतो, असा एक आत्मविश्वास सभासदांच्या मध्ये जागृत झाला. सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या कंपनींना ह्या संदर्भी मार्गदर्शनासाठी विचारणा करण्यात आली. सुरुवातीला पहिल्या काही दिवसात नकार मिळाला, परंतु थोड्याच वेळानंतर त्यांच्याही लक्षात आलं की ही
सहकारी तत्वावर उपसा सिंचन योजनेवरती ड्रीप इरिगेशन हे होऊ शकतं, हे आम्ही वेगवेगळ्या त्या 4 महिन्याच्या कालामध्ये वेगवेगळ्या कंपनीशी चर्चा केल्यानंतर आमच्याही लक्षात आलं आणि सर्व कंपन्यांना निमंत्रित करून आम्ही त्यांना एक वेगवेगळे ज्या अडचणी येतील त्यावर मार्ग काढत साधारणतः 4 महिने पूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर एक उपसा सिंचन योजनेवरती ठिबक सिंचन योजना करायचं एक मॉडेल तयार केलं. त्याप्रमाणे आम्ही वाटचाल चालू केली. ही ठिबक सिंचन योजनेचे डिझाईन तयार करताना प्रत्येक शेतकऱ्याला येणारं जे पाणी आहे दिवस अखेर ते समान पद्धतीने मिळालं पाहिजे आणि समान पद्धतीनं पाणी मिळत असताना प्रत्येक शेतामध्ये पडणारं पाणी हे एकरी लिटरमध्ये समान असलं पाहिजे, ह्या संबंधी काळजी घेण्यात आली. तसेच ह्या प्रकल्प तयार करताना मॅन्युअली किंवा कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होऊ नये, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य भविष्यात केलं जाऊ नये, ह्यासाठी ह्या प्रकल्पामध्ये सर्व जे नियंत्रण आहे, जसं फिल्टर स्टेशनचं नियंत्रण असेल, व्हॉल्व चेंजिंगचं नियंत्रण असेल आणि जे टाईम सेटिंगचं जे नियोजन आहे ते सर्व कॉम्प्युटरवरती करण्यात आलेलं आहे. एकदा कॉम्प्युटरला प्रोग्राम फीड केला की त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही आणि सर्व शेतकऱ्यांना दररोजच्या दररोज पाण्याची विभागणी येणारं जे पाणी आहे त्या प्रमाणात सर्व शेतकऱ्यांना लिटरमध्ये समान पाणी समान क्षेत्रामध्ये विभागून दिलं जातं. 100% पाणी वापर ठिबकच्या माध्यमातून केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते. प्रत्येक शेतकऱ्याला प्लॉट निहाय, पीक निहाय किती पाणी द्यायचे याचे नियंत्रण आणि प्रत्यक्ष पाणी वाटपाचे रेकॉर्ड संगणकावर उपलब्ध आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. ही योजना राबवत असताना 600 एकरमध्ये आम्ही 150 एकराचे 4 भाग केले आणि 150 एकराच्या 4 भागाला प्रत्येक लाईनला एक वेगवेगळे फिल्टर स्टेशनचं युनिट उभा केलं आणि ह्या युनिटमधून दररोज एका विभागातून एका वेळेला 35 एकर असं 15 तासामध्ये 150 एकर पाणी द्यायचं आम्ही नियोजन केलं. ह्याप्रमाणे 600 एकरला दररोजच्या दररोज कमीत कमी 3 तास पाणी पुरवठा हा दररोज केला जातो आणि हा 150 एकर हे जे एका लाईन 4 लाईन केले 150 एकरच्या, ह्या 150 एकरचे जे एका लाईनला 150 एकर क्षेत्र आहे त्यामध्ये परत 15 एकराचे 10 ब्लॉक आहेत. त्या 15 एकरातले 10 ब्लॉकचं जे नियंत्रण आहे ते पूर्णपणे संगणकावरती नियंत्रण राहतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला दररोज पाणी मिळतं. दररोजच्या दररोज पाणी जे मिळतं किती वेळ चाललं ह्याचं संपूर्ण रीडिंग मागील 2-3 वर्षापूर्वी कॉम्प्युटरमध्ये सेव्ह आहे. सुरुवातीला या योजनेसाठी येणारा खर्च जास्त होता. त्यामुळे संस्थेने प्रत्येक एकरानुसार सभासदाच्या नावे बँकेकडून कर्ज घेतले आहे. तसेच शासनाकडूनही अनुदान उपलब्ध झाले आहे. ही योजना तयार करत असताना येणारा खर्च हा जास्तीचा होता. येणारा खर्च हा साधारणपणे आज ह्या प्रोजेक्टला आलेला एकूण खर्च हा पर एकरी 69,000 रुपये आहे. ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या नावावर प्रत्येक एकरवरती म्हणजे गुंठ्यावरती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज प्रकरण केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला पर एकरी 34,299 रुपये प्रमाणे कर्जाची आकारणी केलेली आहे. आणि जी 69,000 जी जादाचा खर्च होता आणि जो 34,000 खर्च सोडून 35,000 रुपये जो खर्च झाला, हा सर्व खर्च महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं वेळोवेळी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ड्रीप इरिगेशनसाठी ड्रीप सिस्टीमसाठी जो नियमित अनुदान मिळतं, ह्या सर्व अनुदानाची पूर्तता महाराष्ट्र शासनानं कृषी विभागानं वेळोवेळी केलेली आहे. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे जमिनीची प्रत सुधारली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षापासून हा प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. पहिल्याच वर्षी आम्हाला एकही पाटपाणी न देता लागणीचं उगवणीचं प्रमाण 90% मिळवलं. तसेच ऊसाचं ॲव्हरेज हे पहिल्या वर्षी 10 ते 11 टन वाढलं. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वर्षी वाढणारं ऊसाचं ॲव्हरेज हे सरासरी 15 ते 16 टनापर्यंत वाढलेलं आहे. आणि आत्ता ह्या वर्षी जो ऊस जाईल तोही निश्चित प्रकारे गेल्या वर्षीपेक्षा चांगला आहे आणि त्याचंही ॲव्हरेज निश्चितच वाढेल. ह्यामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जमिनीची प्रत ही अतिशय प्रचंड गतीनं सुधारत आहे. 7 फुटावरती लॅटरल असल्यामुळे जो मधील भाग आहे तो उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे तडकतो व जो एक हार्ड पॅन तयार झालेला आहे 20 वर्षे सातत्याने
पाट पाणी पाजून तो हार्ड पॅन ब्रेक होण्यासाठी ह्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं ह्या ड्रिप इरिगेशनमुळे ते साध्य होते. सांगली जिल्हा वारणा कृष्णा खोऱ्यामध्ये येत असल्यामुळे पाण्याची उपलब्धता जास्त आहे. परंतु असे असूनही श्री महादेव सहकारी पाणी वापर संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून संस्थेला अनुदान उपलब्ध झाले आहे. त्यामुळे तरुण शेतकरी शेतीकडे वळताना दिसत आहे. तसेच या संस्थेचा आदर्श घेऊन जिल्ह्यात 2-3 सहकारी पाणी वापर संस्था सुरू झाल्या आहेत. या संस्थेसाठी जो खर्च केलेला आहे त्याच्यामधून शासनामार्फत DPDC, ॲटोमायझेशन, नाविन्यपूर्ण बाब आणि RQIच्या माध्यमातून एकूण 184 लाख अनुदान देण्यात आलेलं आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातला जो तरुण वर्ग आहे, विशेषतः शेतकऱ्यांची मुलं आहेत, ती शहराकडे नोकरीच्या शोधात शहराकडे जात होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये निश्चितपणे चांगलं उत्पादन मिळत असल्यामुळे त्यांनी शहराकडे जाण्याचा ओढा कमी आलेला आहे आणि त्याच्यामुळं जे स्थलांतर होत आहे ते थांबलेलं आहे. त्याचबरोबर ह्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून या सततच्या पाण्यामुळं आणि या भागात विशेषतः गेल्या 20-25 वर्षापासून एकच पीक ऊस हेच पीक घेण्यात आल्यामुळे जो जमीन बिघडण्याचा, चिबड होण्याचा जो धोका निर्माण झालेला होता तो सुद्धा बऱ्याच अंशी अशा प्रकल्पामुळे कमी होणार आहे. महादेव पाणीपुरवठा संस्थेच्या आदर्श घेऊन जिल्ह्यामध्ये आणखी 2-3 संस्था सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठा करण्याचा अशा पद्धतीचं ॲटोमायझेशनचं ठिबक सिंचन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा काही कामं आमची आता सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्येच विशेषतः जत आणि मिरज तालुक्यामध्ये खाजगी शेतकऱ्यांनीसुद्धा ॲटोमायझेशनचे उपक्रम राबवून अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि दर्जेदार उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे. संगणकाचा वापर करून पाणी मोजून मापून ठिबकद्वारे दिल्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच उत्पन्नामध्ये वाढ, मजुरीमध्ये बचत, जमिनीचा क्षारपडपणा कमी होणे असे असंख्य फायदे मिळतात. सध्याच्या अनिश्चित कमी पावसाच्या काळामध्ये वाढत्या लोकसंख्येची पिण्यासाठीची आणि शेतीची गरज भागवण्यासाठी वीज निर्मितीबरोबरच उद्योगधंद्यांसाठी पुरेसं पाणी देण्यासाठी असं तंत्रज्ञान आणि अशा संस्थांशिवाय पर्याय नाही हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.